आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र। पुण्यातली एक धक्कादायक घटना। पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी चिमुरड्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची गरज निर्माण झाली। महत्त्वाचं म्हणजे स्थानिकांनी सुमारे महिन्याभरापूर्वी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी लेखी मागणी सुद्धा केली होती। या आधी सुद्धा वारंवार तक्रारी केल्या होत्या, पण पालिकेने कानाडोळा केल्याने ही घटना पुन्हा एकदा घडली। पुण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत, चिमुरड्यावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, कुत्र्यांची नसबंदी फक्त कागदावरच। पुण्यातील आंबेपठार भागात भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्यावरती जीवघेणा हल्ला केला। या कुत्र्यांनी चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडले। चिमुकल्याला तब्बल 40 टाके पडले। पालिकेने जर वेळीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर कदाचित या चिमुरड्यावरती हा हल्ला झालाच नसता। लपाछपी खेळत होते। लपाछपी खेळताना तो गाडीच्या तिथे गेला। ते खेळताना ते कुत्र्यांनी एका अटॅक केला पहिला आणि लगेच 2-4 कुत्री आली। एवढं फाडलं की ना त्याचा आवाज सुद्धा त्याला बोलायला सुद्धा येईना, एवढं जोरात त्यांनी अटॅक केला। 14 नोव्हेंबरला मी त्यांना एक प्रॉपर मी त्यांना मेसेज पाठवून ही सगळी माहिती दिली होती की तुम्ही कुत्री इथने घेऊन जावा। आणि बरोबर 16 महिन्यानंतर हा इन्सिडेंट झाला। त्यांना मी त्यावेळेस फोन केला आणि त्यांना मी सांगितलं पण होतं की बाबा काल त्या दिवशी इन्सिडेंट झाला त्याच वेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही बघा 1 महिन्यापूर्वी ह्या जर कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर ही एवढी मोठी इजा आहे ही या सोसायटीत किंवा मुलाला झाली नसती। हल्ल्याची ही थरकाप उडवणारी घटना घडताच रहिवाशांनी खासगी डॉग स्क्वॉडला पाचारण करून 7 कुत्रे पकडून नेले। मात्र चिमुकल्यावरती हल्ला करणारी कुत्री अद्याप ही मोकाट असल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे। पालिकेने बंदोबस्त केला नाही तर पालिकेतच भटकी कुत्री आणून सोडण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय। धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी असतील, जे पाळीव प्राण्याचे स्क्वॉडचे आहेत, त्यांनी तातडीने पुणे शहरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ही सगळी भटकी कुत्री जमा करून मी पुणे मनपाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये सोडणार आहे। कारण का अशा पद्धतीने जर लेकरांचे लचके पाळीव किंवा जी काही भटकी कुत्री आहेत ती जर तोडणार असतील आणि त्याच्यावर प्रशासनाचा वचक नसेल तर हे पाऊल उचलावं लागणार आहे। श्वानप्रेमींच्या हट्टामुळे पालिकेला भटकी कुत्री पकडून नेता येत नसल्याने नसबंदीचा पर्याय पुढे आणण्यात आला। खासगी संस्थांमार्फत 37,000 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आल्याचा दावा सुद्धा पालिका करते। मात्र तरीही या घटना कमी होताना दिसत नाहीये। गेल्या 5 वर्षात पुणे शहरात तब्बल 22,000 कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या। एकट्या नोव्हेंबर महिन्यातच 2,225 डॉग बाईट्सच्या घटनांची नोंद आहे। त्यामुळे पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर आहे हे अधोरेखित होत आहे। श्वानप्रेमी म्हणतात की त्यांना मोकाट सोडा, ते काही करणार नाहीत, पण वास्तव काय इथं आज एका लेकराचा जीव जायची वेळ आली आहे। भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त पालिकेने तात्काळ करावा, पण पालिका बंदोबस्त करायला गेले श्वानप्रेमी आडवे येतात। म्हणजे असा संघर्ष आहे, याच्यावर सोल्युशन काय काढायचं समाज म्हणून याचा कुठेतरी साकारल्याने विचार होण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे।